मस्त चालू आहे सगळं, एकदम सॉर्टेड. सकाळी उठायचं, मग आईबाबांना नाश्ता करून द्यायचा. मग सकाळी भावाची थोडीशी चिडचिड झाली की बरोबर शाळेत जायला निघाली की वहिनी समोर येऊन उभी राहते. माझ्या वहिनीच्या हाताला खूप चव आहे. सकाळी तिचे एकदा टोमणे चालू झाले ना की वेगळंच असं वाटतच नाही. तिच्या टोमण्यानेच ढेकर येतो. मग शाळेत जायचं. शाळेत गेल्यानंतर त्या लहान लहान मुलांना ABCD शिकवायची. आणि तुला माहिती आहे गंमत, त्या मुलांमध्ये राहून मला समजलं की ती मुलं जी स्वप्न बघतात ना ती पूर्ण होण्याची आशा बाळगत नाहीत ग. त्यामुळे त्यांना निवांत झोप लागते. पण आपलं असं नाही आहे. आपण स्वप्न बघायला घाबरतो. कारण आपण पाहिलेली जी स्वप्न आहेत ना ती पूर्ण करण्याच्या नादामध्ये आपल्याला झोपच लागत नाही का. आणि जी तुटलेली स्वप्न आहेत ती पुन्हा पडतील की नाही या भीतीने आपण झोपत नाही. स्वप्न इतकी महाग झालीत का ग. मी एकदम ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. मी हे सगळं सहन करू शकते. पण माझ्यासारख्या अशा कितीतरी मुली आहेत ते हे सगळं नाही सहन करू शकत ग. केवळ पैसे नसल्यामुळे त्यांना हवं ते शिक्षण घेता येत नाही आणि त्यामुळे त्यांना आत्महत्या करावी लागते. मला ना मनापासून इच्छा आहे की अशा मुलींसाठी ना काहीतरी केलं पाहिजे. शिक्षणाचा बाजार करणाऱ्या लोकांच्या मंडईमध्ये किती दिवस आपल्या हक्काचा तराजू रिकामा ठेवायचा आहे. नाही भगवते ग आता हे सगळं. मला ना राग येतोय. तुला माहितीये, मी माझ्या बाबांना नाही बघितलं, पण त्यांच्याकडे ना एक डायरी होती. त्यात त्यांनी ना एक वाक्य लिहून ठेवले. ते माझ्या नेहमी लक्षात राहिले की गुन्हेगार करणाऱ्या लोकांमुळे समाज उद्ध्वस्त होत नाही, तर समाज उद्ध्वस्त होतो. कारण कॅपेबल लोक काहीच करत नाहीत. पण तुझं बरोबर आहे. आपण काय करू शकतो? आपण काहीच करू शकत नाही ग. काहीच नाही. एक काम करतेस, एक वडापाव घेऊन येशील?